हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरिः ओम. काल आपण 16व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं. हे पण पाहिलं होतं की जो नित्ययुक्त आहे, परमेश्वरामध्ये रमलेला आहे, त्याला ध्यानयोग प्राप्त होतो. पण जो म्हणजे भुकेपेक्षा जास्त खाणारा, भुकेपेक्षा कमी खाणारा, खूपच कमी खाणारा, गरजेपेक्षा जास्त झोपणारा आणि गरजे इतकंही न झोपणारा, यांना हा ध्यानयोग प्राप्त होत नाही. हे कालपर्यंत आपण पाहिलं. आज आपण अध्याय 6 श्लोक 17 ते 24 बघणार आहोत. श्लोक 17 ते 24 आपण आज बघणार आहोत. मग योग्यानी कसं असलं पाहिजे? एक तर त्यांनी जास्त खाता नाही कामा, कमी खाता नाही कामा, जास्त झोपता नाही कामा, जास्त जागरण करता नाही कामा. मग त्यांनी कसं असलं पाहिजे? तर ते या 17व्या श्लोकात सांगितलंय. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. युक्त आहारस्य विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, जो कर्माच्या बाबतीत योग्य व्यवहार करतो, युक्त चेष्ट योग्य प्रकाराने व्यवहार करतो, आणि जो योग्य आहार घेतो, योग्य विहार करतो, योग्य तितकंच स्वप्न झोपतो, योग्य तितकंच अवबोध म्हणजे योग्य वेळेला तो जागा राहतो आणि योग्य तितकंच जागा राहतो, त्याच्या बाबतीत योगो भवति दुःख हा, त्याच्या बाबतीत योग हा दुःख दूर करणारा होतो. योगामुळे त्याचं दुःख दूर होतं. म्हणजेच काय तर त्या संसाराला तो जिंकतो आणि म्हणून तो आनंदामध्ये रममाण होतो, दुःखापासून दूर जातो, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं. आता एक एक त्याच्यातली संकल्पना आपण पाहू. युक्त चेष्टस्य कर्मसु म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना, आहार विहार, उठणं बसणं, झोपणं, खाणं फिरणं, कर्म करणं, हे सगळं करत असताना जो युक्त जोडला गेलेला आहे, कुठे? भगवंतांशी. त्याच्या प्रत्येक गोष्टीला भगवंतांचं अधिष्ठान आहे, त्याला म्हणायचं युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्मसु. स्वप्न असेल, अवबोध असेल, खर्च करणं असेल, काही मिळवणं असेल, उदरनिर्वाहासाठी काम करणं असेल, या सगळ्या गोष्टी करत असताना जो भगवंतांचं स्मरण करतो, भजन करतो, ध्यान करतो, म्हणजेच भगवंतांमध्ये युक्त असतो, म्हणजेच भगवंतांशी पूर्णपणे जोडला गेलेला असतो, त्याला योग हा दुःख दूर करणारा असा होतो. आता याच्याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. मितला बोली बोलीजे मितलिया पाऊली चालीजे निद्रे ही मानू दीजे भव अवसरे एके. मितला बोली बोलीजे, अगदी थोडं कमी बोला. मितलिया पाऊली चालीजे, नेमस्त पाऊल टाकून चाला. फदा फदा कुठेतरी लांब जवळ असं नाही, तुमचा विहार सुद्धा योग्य असला पाहिजे. निद्रेही मानू दीजे, निद्रेला मान द्या. अवसरे एके, दिवसातून एक वेळेस निद्रेला मान द्या, म्हणजेच आवश्यक तेवढी निद्रा पण घ्या. जागणे जरी जाहले तरी व्हावे ते मितले, जागरण जरी झालं तरी ते मितले, मापून मोजून मापून थोडंसंच. येतुलेनी धातू साम्य संचले असेल सहजे. असं वर्तन ज्याचं असतं त्याला धातू साम्य साध्य होतं. आयुर्वेदामध्ये समधातू समग्निश्च असा एक श्लोक आहे. म्हणजे ज्याच्या देहामध्ये हे रक्त रस वगैरे हे जे बाकीचे धातू आहेत, हे जर सम अवस्थेमध्ये असतील, म्हणजे योग्य पद्धतीने राहत असतील, तर त्याची प्रकृती
योग्य आहे असं म्हणतात. मग जर तुम्ही मर्यादेत बोलाल, मर्यादेत चालाल, मर्यादित विहार कराल, मर्यादित निद्रा कराल, मर्यादित आहार घ्याल तर हे धातुसाम्य उत्तम राहतं आणि तुमचा देह व्यवस्थित काम करतो. ऐसे युक्तीचे निहाते जे इंद्रिया वोपिजे माते ते संतोषासी वाढिते मनची करी. अशा युक्तीचे निहाते, युक्तीच्या हाती सोपवून म्हणजे युक्त होऊन परमेश्वरामध्ये रममाण होऊन इंद्रिया वोपीचे माते, सगळी इंद्रिय मला अर्पण करून टाकतात म्हणजेच इंद्रियांचे विषय मीच होतो, त्यांच्या इंद्रियांचा विषय मीच होतो. डोळे मलाच बघतील, कान मलाच ऐकतील, नाक मलाच माझाच गंध घेतील, रसना माझीच चव घेतील, त्वचेला माझाच स्पर्श कळेल आणि एकूण भगवंतामध्येच तो एकरूप होईल. असा जो होईल तो संतोषासी वाढिते मनची करी. त्याच्या मनामध्ये संतोष वृद्धिंगत होतो, वाढत जातो. तो खरा योगी, विशेषतः ज्ञानयोगी. आता 18व्या अध्यायामध्ये यदा विनियतं चित्तम आत्मन्नेवावतिष्ठते निस्पृहः सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. पूर्णपणे ताब्यामध्ये असणारं चित्त, विनियतम चित्तम, विनियत पूर्णपणे ताब्यात असलेलं ज्याचं चित्त आहे. आत्मनी एव अवतिष्ठते आणि जो आपल्या आत्म्यामध्येच स्थिर राहतो, आतमध्येच स्थिर राहतो. निस्पृहा, कशाचीही इच्छा नाही, निस्पृह आहे. सर्व कामेभ्यो युक्तः इति उच्यते तदा. तो सगळ्या कर्मांमध्ये युक्त आहे असं तेव्हा म्हणलं जातं. म्हणजेच तो योगयुक्त आहे, त्याला कशाचीही इच्छा नाही म्हणून तो योगी आहे, म्हणून त्याला ध्यानयोग जमतो. कशामुळे? विनियतम चित्तम आत्मनी एव अवतिष्ठते, ही विशेषण लक्षात घ्यायची. तो कसा आहे? चित्त संपूर्ण त्यांनी वश केलेला आहे, स्वतःमध्ये तो स्थिर राहतो आणि निस्पृह आहे. सर्व कामांमध्ये, सर्व विषयांमध्ये त्याला कशाचीही इच्छा नाही, भोगांची इच्छा नाही, विषयांची इच्छा नाही, असा तो युक्त, तो योगी आहे, तो ध्यानयोगी आहे असं समजावं. आता 19व्या श्लोकामध्ये कसं म्हणलंय, कसा असतो तो ध्यानयोगी. आता ही जी उपमा दिलेली या 19व्या श्लोकामध्ये, ही तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अतिशय प्रसिद्ध अशी उपमा आहे. अनेक ठिकाणी या उपमेची तुम्हाला लक्षणं उपनिषदांमध्ये, दर्शन वाङ्मयांमध्ये, तत्वज्ञानाच्या इतर ग्रंथांमध्ये सुद्धा तुम्हाला ही दिसेल. त्याचाच इथे वापर 19व्या श्लोकामध्ये केलेला आहे. यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता. तो जो योगी आहे, जो ज्यांनी चित्त वश केलं आहे, जो आत्म्यामध्ये स्थिर आहे, जो निस्पृह आहे, सर्व कर्मांमध्ये रत आहे पण त्याच्या फळांमध्ये त्याची आसक्ती नाही, असा जो योगी आहे तो कसा आहे? यथा दीपः निवातस्थः, निवातस्थः जिथे वारा नाही, निर्वात अशी जी जागा आहे अशा ठिकाणी जर दिवा लावून ठेवला तर तो कसा? शांत तेवत असतो, त्याची वात हलत डोलत नाही, एकदम शांत सरळ उभी असते. तर असा निर्वात ठिकाणी ठेवलेल्या दिव्याप्रमाणे न एंगते, इंगते चंचल होत नाही, हलत नाही, हलत डोलत नाही. स उपमा स्मृता, ती उपमा या योग्यासाठी सांगितली जाते. योगिनो यतचित्तस्य, असा योगी ज्यांनी आपलं चित्त पूर्ण जिंकून घेतलेलं आहे. युज्यतो योगमात्मनः, त्यालाच योगी आत्मा किंवा ध्यानमग्न आत्मा योगी असं म्हणावं असं म्हणतात, असं सांगतात. याबद्दल ज्ञानेश्वर काय म्हणतात बघा. पार्था हे झणे सायास घेशी हो मने मने वाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करती.
पार्था तू हे समजून घे, नाही तर ही इंद्रिय तुझ्या पुढे सगळा बागुलबुवा उभा करतात आणि तुला घाबरवतात. पाहे पा आयुष्याते अढळ करी, जे सरते जीवती वारी, तया औषधा ते वैरी, काय जिव्हान म्हणे. पाहे पा आयुष्याते अढळ करी, आपल्या आयुष्याला जो संपू देत नाही, औषध आपल्या आयुष्याला थोपवून धरतं, अढळ करतं. जे सरते जीवती वारी, जाणाऱ्या जीवाला सुद्धा अडवतं. तया औषधा ते वैरी, काय जिव्हान म्हणे. त्या औषधाला जीभ काय वैरी म्हणते का? नाही म्हणत. तसं हे आहे. ऐसे हितासी जे जे निके, म्हणून स्वतःच्या कल्याणासाठी जे जे योग्य आहे ते सदाची या इंद्रिया दुःखे, म्हणून हे त्या इंद्रियांना दुःखदायक आहे, कारण त्यांना आवरावं लागतं, वश व्हावं लागतं. एरवी सोपे योगासारिखे काही आहे, पण योगासारखं सोपं साधन इतर दुसरं कुठलंही नाही. आणि म्हणून म्हणजे ध्यानयोगाचं साधन तू कर. ते तुला सुरुवातीला जड जाईल, परंतु ते तुझं कल्याण करणारं आहे, म्हणून त्याचा तू उपयोग कर, असं इथे ज्ञानदेव सांगतात. आता 20वा श्लोक. हे सांगितलं की तो यतचित्तात्मा असतो, निर्वात दिव्याप्रमाणे स्थिर आणि शांत असतो, परमानंदामध्ये मग्न असतो, लीन असतो. आता 20व्या श्लोकात काय म्हणतात बघा. यत्र उपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया, यत्र चैवात्मना आत्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. योग सेवया, योगाचा अभ्यास केल्यामुळे, सेवा या शब्दाचा अर्थ इथे आहे अभ्यास. या ध्यान योगाचा अभ्यास केल्यामुळे यत्र उपरमते चित्तम, जिथे चित्त हे तत्वाचा संबोध करून घेणार होतं, त्याला उपरम मिळतो, म्हणजे ते त्याच्या जवळ जातं, त्याच्या संबंधित होतं. निरुद्धम योग सेवया, आणि योगाच्या अभ्यासाने ते चित्त निरुद्ध होतं, म्हणजे अडवलं जातं, विषयांकडे धावणार. चित्ताची वृत्ती ही बाहेर धावणारी असते. चित्ताला नेहमी इंद्रियांसोबत विषयांकडे धावायला आवडतं बाहेर. पण योग सेवया, ध्यान योगाचा अभ्यास केल्यामुळे चित्तम निरुद्धम, त्या योगी माणसाचं चित्त हे अडवलं जातं, बाहेर जाण्यावाचून अडवलं जातं आणि आतमध्ये वळतं, आणि तिथेच ते रमतं. आतमध्ये वळल्यानंतर तिथेच रमतं. यत्रच एव आत्मना आत्मानं पश्यन्, आतमध्ये वळल्यानंतर तो स्वतःच आपल्या आत्म्याला पाहतो. पाहत असताना आत्मनि तुष्यति, तो आपल्या आत्म्यामध्येच संतुष्ट होतो. त्याला त्याचा परम आनंद प्राप्त होतो की मी माझ्या आत्म्याला आज बघितलं, मी माझ्या आत्म्याला समजून घेतलं, माझी आणि आत्म्याची गाठभेट झाली. या आनंदामध्येच तो, साक्षात्कारामध्येच तो आनंदी झालेला असतो. परमतत्वाच्या ध्यानाने शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीद्वारे परमेश्वराचा साक्षात्कार करून घेऊन तो माणूस आनंदामध्ये राहतो, तो योगी आनंदामध्ये राहतो. आता पुढे 21वा श्लोक. सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्यमती इंद्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. जे सुख अनंत अपार इंद्रियातीत आहे, सुखम आत्यंतिकम यत्, जे सुख आत्यंतिकम इंद्रियांच्या पलीकडचं आहे, इंद्रियांच्या कक्षेत येणारं नाहीये. बुद्धिग्राह्यम, बुद्धीनी सुद्धा ते ग्राह्य होत नाही, पकडता येत नाही. अतिइंद्रियम, इंद्रियांच्या ते पलीकडचं आहे. बुद्धी हे अंतरेंद्रिय आहे आणि ह्या इंद्रियांच्या ते पलीकडचं आहे. वेत्ति यत्र न च एव अयम, या सगळ्या गोष्टी जो जाणतो आणि स्थित
स्थितः चलती तत्वतः न हे स्थितः न चलती तत्वतः, अशा गोष्टीमध्ये जो स्थित झालेला आहे, स्थिरावलेला आहे, कशामध्ये? आत्यंतिकम सुखम, जे इंद्रियातीत सुख आहे त्या सुखामध्ये जो स्थिरावलेला आहे तो न चलती तत्वतः, तो तत्वतः कधीही विचलित होत नाही. त्याला मिळालेल्या परमानंदापासून तो विचलित होत नाही. तो योगी ध्यान योगाच्या द्वारे परमेश्वराला एकदा प्राप्त झाला, आत्मनी आत्म एव संतुष्टः, स्वतःमध्येच तो संतुष्ट झाला की मग कशानेही तो विचलित होत नाही. आणि काय होतं पुढे? यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणा अपि विचाल्यते. गुरुणा दुःखेन न विचाल्यते, अशा माणसाला अगदी सहन करायला अत्यंत कठीण असं खूप मोठं दुःख जरी प्राप्त झालं तरी ते दुःख सुद्धा त्याला विचलित करू शकत नाही. आपल्याला टिळकांची गोष्ट माहिती आहे. त्यांच्या पुत्राचा मृत्यू झाला त्यावेळी तिथे बसून त्यांनी अग्रलेख लिहिला. म्हणजे काय? एकदा ते चित्त त्या योगामध्ये युक्त झालं की मग मोठ्यातलं मोठं दुःख सुद्धा त्याला विचलित करू शकत नाही, त्याला त्याच्या ध्येयापासून दूर नेऊ शकत नाही. यम लब्ध्वा, जे प्राप्त झाल्यावर, म्हणजेच परमानंद प्राप्त झाल्यावर, च अपरम लाभ मन्यते नाधिकम ततः, त्याच्यापेक्षा मोठा कोणताही लाभ आहे असं तो मानत नाही. तोच सर्वोत्तम लाभ आहे अशी त्याची श्रद्धा असते. त्याच्यापेक्षा कोणताही लाभ मोठा नाही, अधिक नाही असं तो मानतो. यस्मिन स्थितो, त्या ज्याच्यामध्ये स्थिर झाल्यावर, त्या आनंदामध्ये स्थिर झाल्यावर, न गुरुणा अपि दुःखेन विचाल्यते, खूप मोठं सहन करायला अवघड असं दुःख जरी त्याला प्राप्त झालं तरीही त्याचं चित्त तिथून विचलित होत नाही. जो परमेश्वर प्राप्तिरूपी लाभ झाल्यावर कोणताही लाभ त्यापेक्षा अधिक मोठा मानत नाही आणि परमात्म्यामध्ये लीन झाल्यावर तो अत्यंत दारुण दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. ते दुःख त्याला विचलित करू शकत नाही, असा तो ध्यानयोगी असतो. आता पुढे 23वा श्लोक. तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम स निश्चयेन योक्तव्यो योगो अनिर्विण्ण चेतसा. तो दुःख संयोग वियोगम, दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित, मिथ्या, परिवर्तनशील अशा संसाराचा योग ज्याच्या आयुष्यामध्ये येतच नाही, त्या संसाराशी तो जोडल्याच जात नाही, असा दुःख संयोग वियोगम असा जो आहे, तम योग संज्ञितम विद्यात, त्याला योग असं म्हणावं, त्याचं नाव योग आहे असं म्हणतात. स निश्चयेन योक्तव्यः, त्याचा निश्चयपूर्वक योजना त्याची करावी. योक्तव्यः, योजण्यास योग्य त्याची योजना करावी. कुठे? योगहा, त्या योगाची. निर्विण्ण चेतसा, अनिर्विण्ण चेतसहा, धैर्य आणि उत्साहयुक्त चित्ताने त्याला आपल्यामध्ये योजावं, बाणवून घ्यावं, आपल्यामध्येच ठेवावं, त्याचा स्वीकार करावा, त्याचा उबग किंवा उद्वेग आपल्या चित्तामध्ये असता कामा नये, म्हणजे मग तो योग आपल्याला साध्य होतो. आता हे केव्हा होईल? तर पुन्हा 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 भगवंतांनी आपल्याला तेच सांगितलंय. एक तर तुम्ही आसक्तीरहित व्हा, एक तर तुम्ही परमेश्वरामध्ये युक्त व्हा, एक तर तुम्ही ध्यान योग करा किंवा संकल्पमुक्त होण्याचा प्रयत्न करा.
जेव्हा माणूस संकल्प विकल्प मुक्त होतो, अंतःकरणाच्या या तावडीतून सुटतो, तेव्हा त्याला योगी होता येतं. तेच इथे 24व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. संकल्प प्रभवान कामान त्यक्ता सर्वान शेषतः मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. समंततः सगळ्या बाजूंनी, संपूर्णपणे सगळ्या बाजूंनी, विनियम्य नियमन करून त्या सगळ्या गोष्टींचं. कुणाकुणाचं? मनसा एव इंद्रिय ग्रामम, मनानीच आपल्या संपूर्ण इंद्रिय ग्रामाचं नियमन करून, सगळ्या बाजूंनी नियमन करून, संकल्प प्रभवात संकल्पाच्या प्रभावापासून, कामान त्यक्त्वा सगळ्या इच्छांचा त्याग करून, सर्वान अशेषतः सगळीकडून अशेष निशेष त्याग त्या सगळ्यांचा करून जो स्थिर राहतो तो योगी असतो. आता इथे काय म्हटलंय त्यांनी? संकल्पांपासून उत्पन्न होणाऱ्या सगळ्या ज्या इच्छा, कामान, सर्वान अशेषतः त्यक्त्वा त्यांचा सगळ्यांचा निशेष त्याग करून, मनानी सगळ्या बाजूंनी या इंद्रियांना नियमित करून जो राहतो त्याला ध्यानयोग साध्य होतो. आता याच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. तरी तोची योगू बापा एके परी आहे सोपा, परी पुत्र शोकू संकल्पा दाखविजे. पहिल्याच ओळीत त्यांनी सांगितलंय, अरे बाळा, तोच योग आहे, सोपा आहे. पण केव्हा? तो सोपा केव्हा? जेव्हा संकल्पा पुत्र शोकू दाखविजे. तुझ्या मनातला जो संकल्प आहे त्याला त्याचा पुत्र मेल्याचं दाखवावं लागतं. ते दाखवल्याशिवाय योग काही सोपा होत नाही. मग आता त्याचा पुत्र काय आहे? हा विषया ते निमालिया एके, ते विषय हे त्याचे पुत्र आहेत. तो मेल्याचं तुला दाखवावं लागेल. इंद्रिये नेमाची या धरणी देखे, आणि इंद्रिय सुद्धा तुला सोडून गेलेत असं सांगावं लागेल. तरी ही घालुनी मुके जीवित्वासी, म्हणजेच संकल्पाला पुत्रशोक होईल असं तू कर. कामक्रोध हे त्याचे पुत्र आहेत, ते काढून घे, टाक, आणि मग तुला हे साध्य होईल. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीची या धवळारी बुद्धिनांदे. असं वैराग्य चित्ताला प्राप्त झालं की मग संकल्पाची यात्रा संपते. संकल्पाची सरेवारी, संकल्पाची वारी संपून जाते. सुखे धृतीची या धवळारी, धैर्याच्या वाड्यामध्ये मग बुद्धी सुखानी नांदू लागते. म्हणजेच विवेक, बुद्धी या शब्दाचा अर्थ इथे विवेक. विवेक माणसाच्या मनामध्ये जागा होतो आणि मग ध्यानयोग माणसाला उत्तम रीतीने प्राप्त होतो. त्या ध्यानयोगामध्ये तो रमतो. म्हणून अर्जुना, संकल्प पुत्रशोकू दाखविजे, तुझ्या संकल्पाला कामक्रोधांचा मृत्यू झाला हे एकदा दाखवून दे. म्हणजे मग योगासारखं दुसरं सोपं साधन नाही, ध्यान योगासारखं दुसरं कोणतंही साधन नाही, आणि ते तू करावंस असं अर्जुनाला या ठिकाणी या श्लोकांच्या माध्यमातून सांगितलंय. आपण आज श्लोक 17 ते 24 असा अभ्यास केलेला आहे, आणि तेवढे श्लोक आपण म्हणायचे आहेत. आणि आज आपण थांबणार आहोत तेवढे श्लोक म्हणल्यानंतर. तर आपण श्लोक म्हणायला सुरुवात करूया. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु, युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः, युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते, यदा विनियतं चित्तम् आत्मन्येवावतिष्ठते. निःस्पृहः सर्वकामेभ्यो
युक्त इत्युच्यते तदा। निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा। यदा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता। योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः। यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया। यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। सुखमात्यन्तिकं यत्तद् बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियम्। वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः। यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकन्ततः। यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते। तं विद्यात् दुःखसंयोग वियोगं योगसंज्ञितम्। सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा। संकल्पप्रभवान् कामान् त्यक्त्वा सर्वान् शेषतः। मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः। हरिः ओम। आज आपण इथे थांबू, पुढचा भाग उद्या।